हे दिल्ली पोलीस नाहीत, हे आरएसएसचे गुंड। अभिजित दिपकेंची पोलिसांवर वांगचून यांचं आंदोलन हे दडपण्याचा प्रयत्न केल्यानंतर टीका। अभिजित दिपके विरोधकांची स्क्रिप्ट वाचून दाखवतायत, भाजपचे नेते प्रवीण दरेकरांची टीका। जंतर मंतरवर दिल्ली पोलिसांची अचानक कारवाई, सोनम वांगचून यांना सफदरजंग रुग्णालयात नेलं। पोलिसांच्या कारवाईनंतर जंतर मंतरवर अभूतपूर्व गोंधळ। विरोधी पक्ष घाबरलेल्या अवस्थेत, प्रकाश आंबेडकरांची विरोधकांवर टीका। अभिनेता आमिर खानला बिष्णोई गँगची धमकी, आमिर खानवर लव्ह जिहादचा आरोप करत धमकी। मनपाचा जुहू चौपाटीवर शेख चिली कारभार, 6 दिवसांपासून कचऱ्याचं साम्राज्य जैसे थे। लोकशाही मराठीचा सलग 6व्या दिवशी रियालिटी चेक। रामरक्षा विरुद्ध हनुमान चालीसा, नागपूरमध्ये ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन, तर अमरावतीत राणांचं हनुमान चालीसा पठण। इच्छामरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांकरता फडणवीस सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय। लिव्हिंग विल नुसार उपचार थांबवण्याकरता 2 समित्या होणार गठीत। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या विलंबावरून जपानचे माजी मंत्री हिदेकी माकिहारा यांची भारतावर टीका। भारतानं दिलेला शब्द पाळला नाही, केलं वक्तव्य। घर घेणाऱ्या मुंबईकरांचं स्वप्न लवकरच होणार पूर्ण। गोरेगाव, मानपूर, ताडदेव, विक्रोळी, बोरिवली या उपनगरातील घरांकरता पुढच्या आठवड्यात निघणार लॉटरी। माऊलींच्या पालखीचा साताऱ्यामध्ये आजचा शेवटचा मुक्काम। बरड मार्गे माऊलींची पालखी आज पंढरीची धरणार वाट। आज बरडमध्ये माऊलींच्या पालखीचा मुक्काम, तर तुकोबांची पालखी इंदापूरमध्ये दुसऱ्या गोर रिंगणाकरता सज्ज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।